नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय डी मॉर्गन्स थेरम्स. ओके, मग आता डी मॉर्गन्स थेरम हे कशासाठी यूज करतोय आपण ते बघणार आहे. मग आता बघा, डी मॉर्गन्स थेरम हा बुलियन अल्जेब्रा मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मग आता डी मॉर्गन्स थेरम हा आपण कशासाठी यूज करतोय की जे काही बुलियन एक्सप्रेशन्स आहेत ते बुलियन एक्सप्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, डी मॉर्गन्स थेरमचा यूज करतोय. मग आता ह्या डी मॉर्गन्स थेरमचे दोन थेरम आहेत. मग आता पहिला थेरम आपण बघूया. काय, दिस थेरम स्टेट्स दॅट द कॉम्प्लिमेंट ऑफ, बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ व्हेरिएबल. ओके, कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ व्हेरिएबल म्हणजेच काय की दोन व्हेरिएबल असतील तर दोन व्हेरिएबलचा समचा कॉम्प्लिमेंट हा काय इज इक्वल टू प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन. मग प्रोडक्ट ऑफ देअर इंडिव्हिज्युअल काय कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, म्हणजेच ए बार डॉट बी बार. म्हणजे ओके, मग आता पहिला जो थेरम डी मॉर्गन्स थेरम काय सांगतोय की ए प्लस बी चा बार हा काय इक्वल आहे ए बार डॉट बी बार. ओके, मग आता जर सपोज फॉर एक्झाम्पल हा जर तुम्ही बघितला ए प्लस बी चा बार म्हणजेच काय नॉर गेट आपला, बरोबर आहे, नॉर गेट आपण बघितलेला होता. मग आता ह्याचा जर डायग्राम जर आपण काढायचं झालं तर काय नॉर गेट म्हणजेच हा तुमचा काय नॉर गेट आहे. मग ज्यावेळी तुम्ही ए द्याल त्यावेळी बी द्याल, म्हणजे इनपुट ए आणि बी ज्यावेळी तुम्ही देताय नॉर गेटला आउटपुट काय येणार आहे, ए प्लस बी चा बार येणार आहे. मग हा जर तुम्ही बघितला ह्याचा आता डायग्राम काढायचं झालं तर काय ए बार म्हणजे जर सपोज फॉर एक्झाम्पल ए हा इनपुट दिला तर बार आहे म्हणजेच काय नॉट गेट. ओके, आणि बी जर इनपुट दिला तर आपल्याला काय बार आहे तो, त्यामुळे नॉट गेट. आणि त्या दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय असणार आहे, हा तुमचा मल्टिप्लिकेशन साठी कशाचा यूज, कुठल्या गेटचा यूज करतोय, अँड गेटचा यूज करतोय. ओके, म्हणजेच या आउटपुटला काय येणार, ए बार डॉट बी बार. ओके, मग असा डायग्राम काढा किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकतो, हा नॉट गेट इथं तुम्ही काय बबल म्हणून यूज करू शकता. ओके, म्हणजेच काय ह्या ठिकाणी बबल. मग हा तुम्ही ए दिला, हा बी दिला, आउटपुटला काय येणार आहे, ए बार डॉट बी बार. मग ह्याला आपण काय म्हणतो, बबल्ड अँड गेट, बबल्ड अँड गेट म्हणतो. हा झाला तुमचा काय नॉर गेट आणि हा झाला तुमचा काय बबल्ड नॉट गेट, सॉरी अँड गेट. मग आता आपल्याला काय की चेक करायचं आहे की हा ए प्लस बी चा बार आणि ए बार डॉट बी बार हा काय इक्वल आहे किंवा नाही. मग आता आपण ट्रूथ टेबल बघूया. सपोज फॉर एक्झाम्पल आता दोन व्हेरिएबल आहेत, बरोबर. आता आपण पहिल्यांदा हा विचार करूया, ए प्लस बी चा बार विचार करायचा. मग आता ए बी हे दोन व्हेरिएबल आहेत, बरोबर आहे. मग मला सांगा ह्या दोघांचं काय करायचं, आपल्याला ऍडिशन करायचं आणि मग त्यांचं काय करायचं आहे, कॉम्प्लिमेंट करायचा आहे, बरोबर आहे. मग हे आणि हा तुमचा काय असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. मग आता दोन व्हेरिएबल आहेत म्हटल्यावरती आपण व्हॅल्यू किती देऊ शकतो, 4. म्हणजेच कुठले कुठले एक तर 0 0 0 1 1 0 आणि काय 1 1. ओके, मग आता बघा ए प्लस बी, मग आता 0 प्लस 0 0 येणार आहे, 0 प्लस 1 1 येणार आहे, 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस 1 1. मग ह्या पद्धतीने काय ह्यांची ऍडिशन झाली. पण आपल्याला ऍडिशन पाहिजे का नाहीये, आपल्याला त्याचा काय पाहिजे, कॉम्प्लिमेंट पाहिजे. मग 0चं काय होणार, 1 होणार आणि 1चं काय होणार, 0 होणार. मग ह्या पद्धतीने काय हा जो नॉर गेट आहे तो नॉर गेट काय करतोय, वर्क करतोय. मग आता मला चेक करायचं आहे की ए बार डॉट बी बार हा आन्सर म्हणजे हा जो ट्रूथ टेबल आहे ह्याच पद्धतीने येतो किंवा नाही. मग आता बघा हा तुमचा ए आहे, हा बी आहे. आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा ए बार बी बार आणि ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार. मग आता दोनच व्हेरिएबल आहेत त्यामुळे आपण व्हॅल्यू देऊ शकतो 4. मग 0 0 0 1 1 0 1 1, बरोबर. मग आता बघा ए बार काय असणार आहे, ए चा बार म्हणजेच काय 1 1 0 0, इनवर्स करायचं आपल्याला. मग बी बार म्हणजेच काय 1 0 1 0, ह्या पद्धतीने. मग आता ह्या दोघांचं काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. मग 1 into 1 1 येणार, 1 into 0 0 1 0 into 1
0 आणि 0 इंटू 0 0. मग ह्या पद्धतीनं काय हा जो ट्रूथ टेबल आहे तुम्ही बघितला तर हा काय मॅच होतोय. म्हणजेच काय की a प्लस बी चा बार केला हा काय असणार आहे तुमचा इक्वल असणार आहे ए बार डॉट बी बार. मग हा थेरम काय हो डी मॉर्गन्स थेरमचा पहिला थेरम आहे. ओके, ह्या पद्धतीने तो काय करतोय वर्क करतोय. आता बघूया थेरम 2 काय आहे. बघा, दिस थेरम स्टेट्स दॅट कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट म्हणजेच काय हो की ए इंटू बी चा बार हा काय असणार आहे इज इक्वल टू काय हो सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल काय हो कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय की ए बार प्लस बी बार. म्हणजेच काय ए इंटू बी चा बार हा काय असणार आहे इक्वल असणार आहे ए बार प्लस बी बारच्या बरोबर. मग आता जर ह्याचा जर डायग्राम जर आपल्याला काढायचा झाला तर हा काय हो नॅन्ड गेट आहे. म्हणजेच काय बघा नॅन्ड गेट काय करतोय आपल्याला की ए आणि बी इनपुट घेतल्यावरती आउटपुट काय देतोय ए इंटू बी चा बार. म्हणजे हा झाला तुमचा काय नॅन्ड गेट. मग ह्याचा जर सर्किट डायग्राम जर काढायचा असेल तर काय ए बार आहे. म्हणजे जर सपोज फॉर एक्झाम्पल ए इनपुट द्यायला लागलाय पण त्याचा बार आहे म्हटल्यावरती काय हो नॉट गेट. बी इनपुट द्यायला लागलाय आणि त्याचा काय बार आहे नॉट गेट. आणि ह्या दोघांची काय ऍडिशन व्हायला लागलाय. मग ऍडिशन साठी आपण काय यूज करतोय ऑर गेट यूज करतोय. म्हणजे हा झाला काय तुमचा ए बार प्लस बी बार. ओके, मग आता हा नॉट गेट जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता काय हो हा जो आहे नॉट गेट आपण बबल देऊ शकतोय ए इंटू बी. आउटपुटला काय येणार आहे ए बार प्लस बी बार. ओके, मग ह्याला आपण काय म्हणतो बबल्ड ऑर गेट म्हणतोय. मग बबल्ड ऑर गेट आणि ह्या पद्धतीने म्हणजे हा डायग्राम काढा किंवा हा डायग्राम काढा दोन्ही काय असणार आहे सेम असणार आहे. मग आता आपल्याला काय बघायचं आहे की ए इंटू बी चा बार हा इक्वल आहे का ए बार प्लस बी बारचा. मग आता आपण ट्रूथ टेबल बघूया. मग ट्रूथ टेबल वरनं आपल्याला कळतोय की काय हो की दोन्ही इक्वल आहेत किंवा नाही. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ए इंटू बी करायचं आहे. ओके, ए इंटू बी आणि त्याचा काय करायचं आपल्याला बार करायचा. मग ए इंटू बी चा बार. मग आता बघा दोन व्हेरिएबल आहेत म्हणल्यावरती व्हॅल्यू किती द्यायला पाहिजे आपल्याला 4 व्हॅल्यू द्यायला पाहिजे. मग आता काय एक तर आपण 0 0 0 1 1 0 आणि 1 1 हे व्हॅल्यू आपण काय करू शकतो देऊ शकतोय. मग आता बघा ए इंटू बी. मग आता 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1. मग ह्या पद्धतीने आपण काय केलं मल्टिप्लिकेशन केलं. पण आपल्याला काय पाहिजे ए इंटू बी चा बार पाहिजे म्हणजे इन्व्हर्जन पाहिजे. मग आता इन्व्हर्जन म्हणजे काय 0 चा काय होणार 1 0 चा 1 0 चा 1 आणि 1 चा काय हो 0. मग ह्या पद्धतीने हा काय हो ट्रूथ टेबल तयार झालेला आहे. मग आता आपल्याला हा बघायचा आहे की इक्वल येतोय किंवा नाही. मग आता बघा ए बी. मग आता आपल्याला काय हो पहिल्यांदा ए बार पाहिजे नंतर काय हो बी बार पाहिजे आणि त्या दोघांचं काय हो ऍडिशन पाहिजे ए बार प्लस बी बार. मग आता दोन व्हेरिएबल आहेत म्हणल्यावरती आपल्याला किती 4 व्हॅल्यू देऊ शकतो आपण. एक तर 0 0 0 1 1 0 आणि 1 1. मग आता बघा ए बार म्हणजेच काय ए चा इन्व्हर्जन म्हणजेच काय 0 आहे 1 1 0 0. ओके, 0 असेल तर 1 0 असेल तर 1 1 असेल तर काय 0. मग आता बी बार आहे म्हणजेच काय आता हा 0 आहे 1 1 आहे 0 0 आहे 1 1 आहे 0. मग ह्या पद्धतीने आपण काय इन्व्हर्जन करून घेतलं. मग आता आपल्याला काय करायचं हा ए बार आणि बी बारचं काय करायचं ऍडिशन करायचं आहे. मग आता 1 प्लस 1 1 1 प्लस 0 1 0 प्लस 1 1 आणि 0 प्लस 0 0. मग आता जर तुम्ही बघितला ए बार डॉट बी बार ए इंटू बी चा बार हा तुमचा ट्रूथ टेबल आलता बरोबर आहे 1 1 1 1 0. पण आता ए बार प्लस बी बार काय बघा 1 1 0 म्हणजे दोन्ही काय आहे तो सेम आहेत. मग ह्या पद्धतीने काय डी मॉर्गन जो थेरम आहेत ते थेरम्स काय करतात वर्क करतात. मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.